शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आपण आता पाण्याचं अफर्मेशन केलेलं आहे आणि जलाला आपण अफर्मेशन्स देऊन सुरुवात करत आहोत ओंकाराची. ही थेरपी आपण या ओंकार साधनेमध्ये ऍड केलेली आहे आणि ती सर्वांनी न चुकता रोज करायची आहे. पाणी थोडंच प्या किंवा 2 ग्लास ठेवा. 1 ग्लास हंड्यामध्ये टाकायचं, घरातल्या सगळ्यांना द्यायचं किंवा अर्धा ग्लास आपण प्यायचं आणि अर्धा ग्लास हंड्यात किंवा मोठं भांड ठेवायचं. ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे ओंकारातील 3 अक्षर. आपण 4 अवस्था बघितल्या, त्याच्यावरचं ध्यान बघितलं आपण. वेगळे वेगळे ओंकाराचे जे अक्षर आहे ते बघितले, ओ ओ म. तर आज आपल्याला बघायचंय की ओ आपण जर लॉंग म्हटला तर काय फायदे होतात. जनरली आपल्याला म लॉंग म्हणायची सवय असते. ओम. मग आपण दीर्घ म्हणतो. पण आपल्याला ज्या व्याधी आहेत, आपल्याला जे फायदे हवे आहेत, ते तशा पद्धतीने आपण जर ओंकार म्हटला तर आपल्याला जास्त फायदे होते. आणि जर पहिल्यांदा आपण अ लॉंग म्हणून काही दिवस साधना केली, उ म्हणून लॉंग साधना केली आणि म म्हणून लॉंग साधना केली, कितीही दिवस तुम्ही ठरवा, 15 दिवस, 10 दिवस, 1 महिना, तर सगळे फायदे आपल्याला मिळणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या पद्धती पण सांगणार आहे. मोठ्याने म्हणायचं म्हणजे पश्चंती, वैखरी, मध्यमा, परामणी, ह्याचं सुद्धा आपल्याला म्हणण्याच्या आवाजात सुद्धा वेगळं वेगळं करायचं आहे आणि ही साधना आहे. त्यामुळे 2-3 महिन्याचं टार्गेट आपण करायचंच आहे. तर 25 तारखेला प्रतिपदा आहे, जवळ आलेली आहे. आणि 25 तारखेच्या प्रतिपदेचे संकल्प पेरण्यास सुरू करा. 3 मार्चचे जे क्लास आहेत, आपल्या सुलक्षणा मॅडम घेणार आहेत उपनिषदावर. त्याचे बघा काय इंट्रोडक्शन्स आहे. मी भाग 3 घेणार आहे, त्याचं बघा. आणि तुम्ही सगळ्यांनी ओंकार साधना करणाऱ्यांनी मार्चचे 3ही कोर्स करा. उगच ते कळत नाहीये उपनिषद काय आहे, भाग 3 काय आहे. खूप महत्वाचं आहे. खूप बदल होणार आहेत. त्यामुळं भाग 3 सगळ्यांनी तुम्ही करायचं. मी ओपन ठेवलाय. आधी मी म्हणत होते पहिले 2 भाग ज्यांनी व्यवस्थित केले त्यांनाच द्यायचं. पण इतकी महत्वाची माहिती आहे, इतक्या घडामोडी बदलणार आहेत, हे सगळं तुम्ही ऐकण्याची गरज आहे. आणि आपल्याला हायर आणि हायर इतक्या सोप्या पद्धतीने आपले विचार बदलून, आपल्या काही टेक्निक्स बदलून आपल्याला खूप छान गोल्डन संधी आली ती उचलायची. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही हे मार्चचे कोर्स करायचे. पण ते कसे करायचे, तर ते इंट्रोडक्टरी व्हिडिओ बघा, परवा घेतलेल्या चॅनलवर आहे. त्यातून ओळख बघा, पत्रकावर आहे. ते फायदे जे आहेत, हवे आहेत, ते संकल्प पेरा प्रत्येक 3ही क्लासचे. 25 तारखेपर्यंत संकल्प पूर्ण, 1 तारखेपर्यंत पूर्ण. 25 तारखेपर्यंत पूर्ण झाले पाहिजे, घोळवले पाहिजेत 1 तारखेपर्यंत. आणि मग क्लास जॉईन केला पाहिजे आणि मग कसे इफेक्ट्स येतात बघा, खूप फरक पडतो. तर आता आपल्याला हे फायदे बघताना तुम्हाला माहितीये की आपण म्हणजे ब्रह्मा म्हटलंय, विष्णू आणि महेश. तर ब्रह्मा ए मध्ये आपल्याला रिप्रेझेंट होतो. मी नंतर तुम्हाला सिम्बॉल सुद्धा ओमचा सांगणार आहे. प्रत्येक ओमच्या सिम्बॉल मध्ये काय रिप्रेझेंटेशन आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर म्हणजे ब्रह्मा, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश. आणि आपल्याला माहितीये की ब्रह्मा क्रिएटर आहे. आणि ऍक्च्युली आपण ज्या वेळेला मागच्या युग परिवर्तनात क्रिएट झालो, मनुष्य जन्मात आलो, तो त्याच वेळेला ओंकाराच्या साऊंड मधनं पृथ्वी, ब्रह्मांड जनरेट झालेले उत्पत्ती. आणि त्याच वेळेला ब्रह्मा, विष्णू, महेश एक 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 अंशामध्ये वाटलं गेलं. जे काही होतं ते एक 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 अंशाला रूप आलेलं आहे. आपण एक अंश आहेत, दुसरे सगळे एक अंश आहेत, पण एकाच ह्याचे भाग आहेत. आणि आता हीच क्रिया रिव्हर्स होतीये 1 वर्षात, हार्डली मार्च 2025, 29 मार्च का 28 मार्च. याच्या आज सप्टेंबर पासूनच खूप चेंजेस होत आहेत. आणि सप्टेंबर पर्यंतचा पिरियड हा आपल्याला तयारीचा पिरियड आहे, परिवर्तनाचा पिरियड आहे. म्हणजे सप्टेंबर पर्यंत आपण जे करणार आहोत त्याच्यावर आपलं सप्टेंबरच्या नंतरचं अवलंबून राहणार आहे. मग ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे क्रिएटर. आता आपल्याला काय क्रिएट करायचंय, आपली ओरिजिनॅलिटी क्रिएट करायची आहेच आहे. विसरून गेलोय, फुटत चढलीये, भूल पडलीये, डोक्यामध्ये मेमरी सगळ्या लॉस्ट केल्यात त्यांनी.
दिसतंय डोळ्यांवर पडदे आले, झापड आले. हे सगळं बाजूला सारून क्रिएट करायची आपली ओरिजिनॅलिटी. म्हणजे ओंकाराला एवढं महत्व आलंय आता या युग परिवर्तनामध्ये. संपूर्ण गॅलेक्सी बदलतीये, संपूर्ण ब्रह्मांड बदलतंय, परिवर्तन होतंय, इव्होल्यूशन होतंय आणि ह्याच्यात क्रिएटरचा रोल किती महत्वाचा आहे. म्हणजे म्हणण्याने काय होणार आहे बघा. म्हणण्याने आपल्याला आपलं अस्तित्व जे क्रिएट करायचंय ते साधणार आहे. ब्रह्मा, क्रिएटर. मी नेहमी म्हणते आपल्याला हवं ते आपण क्रिएट करू शकतो. मग लॉंग म्हणण्याने हे मिळणार आहे. आता म्हणजे यू इंग्लिशमध्ये, तर विष्णू म्हणजे प्रिझर्वेटर. मग आपलं जे काही प्रोटेक्शन आहे, आपल्याला लेयरच्या लेयर प्रोटेक्शन आपण केलेले आहेत मॅनिफेस्टेशन मध्ये. मग लॉंग म्हणण्याने तो प्रिझर्वेटिव्ह रोल जो आहे, प्रोटेक्शन जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणजे नाश. पण इथे आता नाश असणारच. नवीन उत्पत्ती असेल तर पहिल्याचा नाश झालाच पाहिजे. जसं मी पाण्याला अफर्मेशन देताना म्हटले, म्हणजे ओल्ड बिलीफ्स, माझे ओल्ड पॅटर्न, माझे ओल्ड थिंकिंग स्टाईल्स, माझे ओल्ड विचार, माझ्या जुन्या आठवणी, या सगळ्या क्लिन्झिंग करायचं आता सप्टेंबर पर्यंतचा महत्वाचा पिरियड आहे. जे 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 माझ्या आयुष्यात झालंय, लहानपणी झालंय, मला काही आठवतंय, शाळेतलं आठवतंय, हे सगळं क्लीन्स करायचंय आपल्याला सप्टेंबर पर्यंत, रिकामं व्हायचंय. आणि या क्लिन्झिंगला हा आपला ओंकार ध्यान खूप महत्वाचं ठरणार आहे. तर इथे नाश म्हणजे महेश, म्हणजे नाश म्हणजे इथे काढून टाकायचंय आपल्याला. जे जे काढून टाकायचे म्हणजे आयुष्यातलं नको ते काढायचे, रोग काढायचे, दुखणी काढायची, रिलेशनशिप काढायच्यात. म्हणजे ज्या वाईट आहेत, दुःखी आहेत, घर समजा बदलायचे, काही आपल्याला काढून टाकायचे आपल्या आयुष्यातनं, त्याला हा आपल्याला उपयोगी पडणार आहे. हे मी रहस्य सांगतेय तुम्हाला. ब्रह्मा, विष्णू, महेश इतका डेप्थ अर्थ आहे हा. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर भराभर चेतना वाढणार आहे. आता इथे वेगळ्या अर्थाने म्हटले म्हणजे उत्पन्न होणे, म्हणजे मी हे सांगितलंच क्रिएटर. म्हणजे उदय होणे. म्हणजे बघा विकास, विकासासाठी प्रिझर्वेटिव्ह प्रोटेक्शन म्हणजे विकास सुद्धा. आणि म्हणजे शांत होणे, म्हणजे आपल्याला या सगळ्या चेंजेस मध्ये स्टेडीनेस हवाय, अलर्टनेस हवाय, तटस्थता हवी, तर ते नी मिळणार आहे. इतकं सोपं आहे. आता भूलोक. म्हणजे भूलोक. म्हणजे फिजिकल. म्हणून मी नेहमी म्हणते, तुम्हाला जर फिजिकल ओमचे फायदे हवे असतील तर लॉंगर म्हणा. ठीक आहे. आपण हे फायदे परत डिटेलमध्ये घेणार आहोत. फिजिकल फायदे काय काय आहेत हे सुद्धा घेणार आहे. पण आज आपल्याला म नुसार बघायचे. हे 3 व्हिडिओ केलेत मेडिटेशनचे. आज आपल्याला च करायचा, उद्या च करायचंय आणि चा परवा करायचा. तर हे लक्षात घ्यायचंय आणि आपल्याला आता त्याप्रमाणे करायचंय. आता फिजिकल बेनिफिट मी घेणारच आहे उद्या डिटेलमध्ये. तर म्हणजे फिजिकल. ज्यांना ज्यांना फिजिकल काही प्रॉब्लेम आहे, काय बदलणार आहे? सगळं बदलणार आहे. 20 गोष्टींवर हा ओंकार सगळे पंचकोश, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, या सगळ्या पंचवायू ह्याच्यावर परिणाम करतो. तर पण मला फिजिकल बेनिफिट हवेत, तर मी लॉंगर म्हटलं पाहिजे. बघा, आणि ॲस्ट्रल आणि भूरलोका, म्हणजे हे भूलोका, भुवरलोका आणि सूर्यलोका, हे ते रिप्रेझेंट करतात आणि म. आता बघा, म्हणजे सुवरलोका म्हणजे वरचं आपण जे म्हणतो, भूलोका आणि भूरलोका म्हणजे मध्यम. हे सगळं लोक बिक सगळे बघायचेत आपले. आपल्याला थर्ड भागामध्ये मी हे सगळे लोक सांगणार आहेत. विष्णू कॉन्शियसनेस, कृष्ण कॉन्शियसनेस, हे सगळं करणार आहोत आपण. तर हे आता तरी 3 लोक जनरली माहितीच आहे आपल्याला. तर हे म रिप्रेझेंट करतात. आता बघा, भूलोकामध्ये सुद्धा खूप एनर्जी आहेत. या सुद्धा आपल्याला करायच्यात. आपण एनर्जी पास करतोय हे सगळं माहिती आहे. त्यानुसार सुद्धा मचं महत्व आहे. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला कनेक्शन्स करायचे. पण इतकं डिटेलमध्ये मी आता सांगणार नाही. भाग 3 नंतर तुम्हाला आपोआप कळेल. आता बघा, हे वेद सुद्धा रिप्रेझेंट करतात. म. तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आता हे वेद आपण सुरू केलेलेच आहेत. त्याच्या डिटेल माहिती नसतील. पण हे रिप्रेझेंट म, क मधनं आपल्याला रिप्रेझेंटेशन म्हणजे चा फायदा तिथे होणार आहे. जे आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदात सांगितले ते सगळे फायदे आपल्याला ओंकारातून मिळणार आहेत. तर हे लक्षात घ्यायचे. तर हे आता बघा,
फिजिकल वर्ड सुद्धा आहे. जशी माझी बॉडी म्हणजे बॉडीला फायदे हवेत, मी लॉंग म्हटलं पाहिजे. पण फिजिकल वर्डचं सुद्धा मटेरिअलिस्टिक फायदे हवेत. तुम्हाला सांगितलं घरातलं वातावरण बदलणार. परत वास्तुशास्त्राचे इफेक्ट्स आहेत, मटेरिअलिस्टिक इफेक्ट्स आहेत. दुसऱ्यांना ऐकायला जाऊन दुसरे लोक बदलतात. उदाहरणं ऐकली तुम्ही बघा व्हिडिओ अनुभवाचे. तर ते शैलजा मॅडम मी परवा म्हणत होत्या, की मिस्टरांना झोपेत ऐकायला यायचं, तर मिस्टर आधी तयार नव्हते ओंकार म्हणायला. आधी म्हणायचे तू काय मला त्रास देते. नंतर झोपेत सगळं झालं तर नंतर ते उठून म्हणायला लागले नंतर, नाही तू ते ओंकार म्हणायला लाग, ओंकाराचा क्लास जॉईन कर. इतका त्यांना झोपेतही इफेक्ट झाला. तर हे फिजिकल वर्ड लॉंगर म्हणण्याने बदलणार आहे. तुम्ही बघा तुम्हाला काय फायदे हवेत. नाही तर बेस्ट आहे, एक 10-10 दिवसाचं, 15-15 दिवसाचं, 1-1 महिन्याचं तुम्ही पिरियड ठेवू शकता. किंवा एक 10-10 दिवस समजा मला मेंटल जास्त फायदे हवेत, तर मी 10 दिवस म्हणेल, 10 दिवस म्हणेल आणि एमला मी पुढचं 1-2 महिने करेल, असंही करू शकता. तर रिप्रेझेंट्स फिजिकल वर्ड, यू रिप्रेझेंट्स मेंटल आणि ऍस्ट्रल प्लेन. ऍस्ट्रल प्लेन, मेंटल प्लेनवर सुद्धा आणि स्पिरिट्सवर सुद्धा, हेवन्सवर सुद्धा परिणाम करतो. आणि हे आपण 7 ऑरा लेव्हलनी बघितलंच आहे, 7 ऑरा लेव्हलनी. ते विसरायचं नाहीये, नोट्स काढत चला. एम रिप्रेझेंट डीप स्लीप स्टेट. आता 4 अवस्था ज्या बघितल्यात आपल्याला, तर मध्ये ऍक्च्युली आपल्याला हे सगळं डीप स्टेट जी आहे, म्हणजे थर्ड स्टेट, ती आपल्याला ह्याचे फायदे मिळतात, म्हणजे मेंटलच मिळतात बघा. हे सगळे आहेच आहे. आता हे कव्हर्स होल रेंज ऑफ साइंड व्हायब्रेशन्स. आता मी तुम्हाला सांगितलंय की आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला बघा, कुठून निघतो? नाभीतून निघतो. इथं त्यांनी वेगळं दिलंय, थ्रोट मधनं लिहिलेलं आहे, टंग मधनं लिहिलंय, ए स्टार्ट फ्रॉम द रूट ऑफ द टंग, म्हणजे इथनं म्हटलंय. पण आपण नाभीतून निघतो. व्हायब्रेशन सुद्धा नाभीच्या पर्यंत पोहोचतात, छाती ते नाभी. तर थोडस इकडं तिकडं असू शकतं. प्रोसिड्स फ्रॉम द मिडल. जिभेच्या मध्यभागापासून निघतो. म्हणजे जर बघितलं तर थ्रोट चक्र, म्हणजे हा सगळा इथून मध्यभागातून हे पॅलेट मधनं ओचा निघतो. आणि मग कम्स फ्रॉम द एंड क्लोजिंग लिप्स, मग इथून निघतो. तर आपण असं बघितलं. पण व्हायब्रेशनशी कुठं इफेक्ट्स होतात? तर चे व्हायब्रेशन संपूर्ण नाभी आणि स्टमक रिजन. आता नाभी म्हणजे आपण जर बघितलं तर सोलर प्लेक्सेक्स आलं. पण मूलाधार चक्राच्या रिलेटेड सुद्धा ओनी फायदे होतात. मांड्यांवर होतात, पायांवर होतात. मांड्यांची हाडं, पायांची हाडं, आपल्या मूलाधारापासून म्हणजे पूर्ण मी म्हणते नाभीपासून खालचा भाग नी कव्हर होतो. त्यामुळे इथले जर काही प्रॉब्लेम असतील तर लॉंगर म्हणायचं. व्हायब्रेशन्स आपल्याला स्टमक टू चेस्ट या रिजन मध्ये येतात. म्हणजे हा जो मध्ये भाग आहे पोटाचा, त्यावर सुद्धा परिणाम होणार आहे, खाली सुद्धा होणार आहे नी, लॉंगर म्हणण्याने. आता नी काय होणार आहे? तर चेस्ट पासून ते इथपर्यंत, थ्रोट पर्यंत. पण याच्यामध्ये चेहरा, कान आणि दात हे सगळं कव्हर होणार आहे. मी आता या ध्यानात टाकलंच आहे तुम्हाला, कारण ते तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. थोडक्यात टाकलेलं आहे. आपण हे खूप डिटेलमध्ये सुद्धा बघणार आहोत फायदे. तर ध्यानामध्ये थोडंसं टाकलं की नी काय होतंय, नी काय, कारण ते मॅनिफेस्ट करायचे आपल्याला, व्हिज्युअलाइज करायचे, फील करायचे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि काहीही तुम्हाला ध्यानात नाही जमलं तर एक करायचं, श्वासाला बघत राहायचं. ह्याच्या वाचून म्हणजे हे तर इतकं गोल्डन सुवर्ण आहे ना, श्वासावर लक्ष, हेच अल्टिमेट आहे तुम्हाला सांगते. श्वासावर लक्ष ठेवणं हे खरं ध्यान. पण याच्याबरोबर आपल्याला मॅनिफेस्ट, फीलिंग सगळं केलं तर लवकर इफेक्ट येणार आहे. श्वासावर लक्ष ठेवून शाश्वत इफेक्ट असतात. पण त्याला थोडा वेळ लागतो. म्हणून थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, फील करायचं, पाणी प्यायचं. ह्याने जलद परिणाम येतात. आणि म्हणजे नेसल कॅव्हिटी, स्कल अँड ब्रेन. तर चा जो आवाज आहे आपण ओठ बंद केल्याने म्हणतो. त्यामुळे तो आवाज नाकातून निघतो, नॅसल कॅव्हिटीतनं निघतो, ब्रेन आणि स्कल मधनं निघतो. तर च्या सगळ्या व्हायब्रेशन्स मेंदूपर्यंत पोहोचतात. तर जिथे आता तुम्ही तर काल परवाच्या शनिवारच्या ह्याच्यात बघितलंच की कुठं कुठं व्हायब्रेशन्स येतात. तुम्ही जाणवलं ते, म्हटलेलं जाणवलं तुम्हाला. तर बघा आता हे जे आहे एनर्जी चॅनल्स, म्हणजे जर नाभीतलं जर व्हायब्रेशन्स आले
आणि हे जे चक्र मी सांगितले, थ्रोट चक्र ओनी आणि म्हणजे सहस्त्रार चक्र, हे चक्र म्हणजे पूर्ण आपले एनर्जी सेंटर्सच असतात, की जिथे सगळीकडनं पंचतत्व येतात, एनर्जी येते आणि मिळते ती. आणि तिथून सगळ्या त्या रिजन्सला आपल्याला डिस्ट्रिब्यूट होते. आणि या एनर्जीत बिघाड झाला तर आपल्याला फिजिकल प्रॉब्लेम्स असतात. मग हे जेव्हा आपण एनर्जी सेंटर्स बॅलन्स करायला लागतो, त्यावेळेला सगळे फिजिकल, मेंटल, बौद्धिक लेवल या सगळ्या लेव्हलवरचे प्रॉब्लेम दूर व्हायला लागतात. आणि एक्झॅक्टली ओंकाराने तेच होतं. अ, उ, म चे व्हायब्रेशन्स त्या चक्रावर झाले, इथे थ्रोटवर झाले, तर हे सगळं क्युअर होणार आहे आपलं. आणि नाभी चक्र म्हणजे ऍक्च्युली 72,000 तुम्हाला माहिती आहे, सगळं नाडी म्हणजे नाळ जोडलेली असते आईची आणि बाळाची, सगळं पोषण त्या नाळीतनं होत असतं. त्यामुळे नाभी चक्राचं तर एवढं रहस्य आहे. तर इथे सुद्धा व्हायब्रेशन्स ओनी निघणार आहेत. त्यामुळे ओचा सुद्धा इफेक्ट किती असणार आहे बघा. संपूर्ण त्या 72,000 नाड्यांना एनर्जी जाणार आहे. आणि तुम्ही जर हात जर ठेवला नाभीवर आणि जर फील केलं, तर प्रचंड बेनिफिट होणार आहे. हे रहस्य आहे, करत चला. तुम्हाला जे जे काही हवं आहे, सरळ झोपायचं, नाभीवर हात ठेवायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. आता ओंकाराला बसलेला असतो, त्याला नाभीवर हात ठेवा आणि बघा. म्हणून आपण ज्यावेळेला हे बुद्धाची मुद्रा आहे किंवा आपण हे कैल्या मुद्रा, चक्रा, त्यावेळेला सुद्धा हात आपण असा ठेवलेला आहे तो. आपलं ते जे यंत्र आहे, मर्कबा यंत्र आहे, डबल मर्कबा यंत्र आता मला दिलंय. हे सगळं मोठं आहे ते, पण छोटं नाभीजवळच ठेवतो. म्हणजे पूर्ण ती एनर्जी खेचून घेते. नाभीतून त्या 72,000 नाड्यांमध्ये जाते. ते इतकं सुंदर चं महत्व आहे आणि नाभी केंद्राचं महत्व आहे. तुम्ही जरूर हात बघू ठेवून करायला लागा. आणि जो काही आवाज येतो, घुमण्याचा आवाज आला पाहिजे. दुमदुमतो म्हणजे हे डबल आवाज ऐकायला आले पाहिजेत. आणि हे जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर शरीरातला ओंकार सुद्धा लवकर सुरू होणार आहे. अनाहत लवकर सुरू होणार आहे. तर अच आपण आज बघणार आहोत. तर अचं एवढं महत्व आहे, की मी जसं पुढं सांगितलं, की नाभी टू चेस्ट, तसा तो मागचा स्पाइनला सुद्धा अचे व्हायब्रेशन जातात. कारण एनर्जी सेंटर्स आहेत ना, ते असे मागं आहेत, लक्षात घ्या. ऍक्च्युअली फिजिकल तिथे काही नसतं. पण काही चक्रा हे शरीराच्या बाहेर आणि मागच्या बाजूला आहे. तर हे स्पंदनं जी आहेत, ती पूर्ण स्पायनल कॉर्डला, म्हणजे स्पायनल कॉर्डचे काही प्रॉब्लेम असतील तर लॉंगर म्हणा आणि बॅक स्ट्रेट पाहिजेत. हे हे जे अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत, तर तुमचा स्पाइन हा असा व्हर्टिकल पाहिजे, ताठ पाहिजे, तर हा फायदा मिळणार आहे. कारण एनर्जीला चॅनल करतोय आपण, खालून एनर्जी वर येतीये. आणि हीच कुंडलिनी ऊर्जा आहे, हीच सगळी प्रगती घडवते. ऍक्च्युअली कुंडलिनी सुद्धा चार्ज होते. तर एवढं लक्षात घ्या, ओचं खूप महत्व आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुमचं दुखणं असू देत नसू देत, ओ पासूनच सुरुवात करा. मोठ्यानेच ओंकार म्हणा, ही साधना आहे. हे फायदे मी सांगते, जास्त ते करा. समजा सकाळी नॉर्मल ओंकार म्हटला, तर संध्याकाळी तुमच्या व्याधीप्रमाणे म्हणा. किंवा 10 मिनिटं, 20 मिनिटं म्हणत असाल, तर 10-15 मिनिटं आपल्या फायद्यासाठी करा, 5 मिनिटं नॉर्मल करा. आणि 30 मिनिटं साधना दिलेली आहे ओंकाराची. तुम्हाला जर फायदा खूप प्रमाणात हवा असेल तर. आणि हे 108 वेळा ओंकार म्हणा. तर 108 ओंकार म्हटले तर अजून हे तुमचं तुम्ही संकल्पामध्ये टाकायचं आहे. तर आता आपल्याला दीर्घ म्हणायचं आहे ध्यानामध्ये. तर तुम्ही आता पाण्याचा एक घोट घ्या. त्या पाण्याला आठवण द्या, की आपण काय काय अफर्मेशन्स केलेलं आहे. धन्यवाद द्या, कारण आता ध्यानाने हे व्हायब्रेशन्स यात उतरणार आहेत. आणि आता आपण ध्यान करूया, ठीक आहे. लॉंगर करायचं. तर आता ऐका. चला.